त्यांच्या विरोधात गेल्या वेळी एका सागर कारखान्याच्या बैठकीच्या वेळेला शरद पवार साहेबांची आणि दाखवलं आपणच म्हणत होता की त्याचं निघालेत म्हणून. त्यानंतर ते माझ्याकडे आले, माझी त्यांची भेट झाली गणपतीमध्ये आले दर्शनासाठी. त्यावेळी ते स्पष्ट केलेलं आहे. आता आज काय नवीन तुम्ही सांगतात मला माहीत नाही. आपण आज सकाळून सोबत कार्यक्रमामध्ये आहोत. मी माहिती घेतो, त्यांच्याशी बोलतो. मला अजूनही खात्री आहे की ते पाटील पक्ष सोडून जाणार नाही. आज पुन्हा घेतली भाऊ त्यांनी भेट आज शरद पवारांची पुन्हा मी माहिती घेतो, मी माहिती त्याच्याशी काही नाराजी का भाऊ भाजप विरोधात त्यांच्या मनामध्ये काही? कारण मागे ते फडणवीसांबद्दल नाराजी व्यक्त केली त्यांनी. विषय नाहीये. दुसरा विषय थोडा मतदारसंघाचा आहे, तो थोडा अडचणीचा झालेला आहे. मामा जे आमदार आहेत त्या ठिकाणी साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत, गटाचे आहेत. त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे. म्हणजे आतापर्यंत इंदापूरकडून ते लढत होते, पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते ते विरोधात आहे तेच आमच्या पक्षाचे म्हणजे युतीमध्ये आमदारांचं तिकीट त्यांना मिळेल असं त्याला वाटतंय. आणि म्हणून ते थोडे कन्सेप्ट त्याला त्या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून ते बोलले असते. बदलापूर नंतर पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. बदलापूर नंतर पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. भाऊ, नितेश राणेंच्या विरोधात जळगाव न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आलेला आहे, फौजदारी खटला. मुस्लिमांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या संदर्भात त्यांच्यावरती दाखल केला आहे. असेल आता मारवाडीच्या विरोधात देखील गेला आता खटले तर कुठे दाखल करता येतात. पवार संजय गायकवाडांनी म्हटले आज हे भाजपने 140 जागा लढल्या तर त्यांचे 100 जागा येऊ शकतात. मात्र आम्ही 100 जागा लढल्या तर आमच्या 80 जागा येतील. भाजप जास्त जागा लढेल तर आम्ही पण कमी जागा लढणार नाही असं संजय गायकवाडांनी म्हटलं. गायकवाड म्हणताय तर त्यांना आता मी त्याच्यावर काय बोलावं. गायकवाड साहेब नेहमी बोलतच असतात, सध्या रोज बोलतात. पण शेवटी हा निर्णय सगळा पक्षश्रेष्ठींचा आहे. तिघे नेते मिळून त्या ठिकाणी निर्णय करतील. मला वाटतं आमदार वगैरे बाबतीत बोललेलं बरं की फोटो आपण पाहिले पाहिजे. काय बोलतात, कशासाठी बोलतात याची मला कल्पना नाही. पण आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे. आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही. असं वाटतं की आता आम्ही सुद्धा 2 दिवस मुंबईमध्ये होतो त्यावेळेस सगळ्या बैठका चाललेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यातून एक चांगला तोडगा त्या ठिकाणी निघेल जागा वाटपाच्या संदर्भातला. ते लवकरच आपल्या समोर येईल. हो, निलेश राणे शिवसेनेमधून निवडणूक लढवणार असं बोललं जात आहे. उदय सामंत साहेबांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या पाठीची पूर्ण शिवसेनेची ताकद उभी करू. निलेश राणे, मला या बाबतीवर कल्पना नाही. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच ते बघितलंय. माझी त्यांची काही भेट किंवा बोलणं झालेलं नाही. उदय सामान्य स्वागत करतात. आता आम्ही सगळं तिन्ही एकत्र पक्ष ते जागेची ऍडजस्टमेंट असेल, कोणी इकडे तिकडे जात असेल, मला वाटतं की अडचण नसावी त्या बाबतीत. जागा वाटप संभाजी भिडेंनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे. त्यावरून जागा वाटप मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपण बघतात गेल्या 2 दिवस आमचे नेते मान्य अमित भाई मुंबईमध्ये होते आणि ते स्वतः सर्व नेत्यांची महायुतीच्या बोलतायत, अजितदारांची बोलतायत, शिंदे साहेबांची त्या ठिकाणी ते बोलतायत. असं वाटतं की लवकरच हा प्रश्न संपेल आणि वेळ सुद्धा कमी आहे. आजच्या 7-8 दिवसामध्ये 10 तारखेपर्यंत केव्हाही लागू शकते. त्यामुळे ती यादी पण लवकर समोर येईल. तो संभाजी भिडेंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. आज याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते. त्यांनी म्हटलंय की बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान असं त्यांनी म्हटलं. बेशर्म लोकांचा समाज म्हणजे